हां. तर बघूया आपण आपला ज्यूस कसा झाला जांभळांचा. एक नंबर झालाय मित्रांनो, खरं एक नंबर झालाय. तो ग्लास मध्ये वरती घेतलं सर. एकदम नॅचरल असा ज्यूस झालाय आपला. त्याच्यामध्ये नाही काही मतलब म्हणजे काही असं मिक्स नाही केलं, साखर नाही, काय नाही मिक्स केले. अशी पण घे माग, अशी माग मागच पाहिजे. बघ बरं स्टार्ट. अगं बघ. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आज आपण रानात आलोय. तर रानात आपण मस्त मध्ये जांभळं तोडून आपण त्याच्यापासून आपण ज्यूस बनवणार आहे. तर झाड आपल्याला चढायचं आहे आणि जांभळं काढून मस्त मध्ये ज्यूस बनवणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. चांगलेत का? हे बघा, हे जांभळं काढायचे आपल्याला सगळी. आलवशीत चढ. दोन चार असे हातात येत असतील तर बघ. हा दिसतात तसे थोडे थोडे. बस थांब, मी तुझ्यावर येतो. टाक.
पाणी आणले आपण थोडंसं. ग्लास तर आता आपल्याला आहे ना हे लिंब कापून घ्यायचे. लिंब हे सॉरी जांभळं तर कापायचं तुम्ही काय फक्त आतली बी काढायची. हे बघा हे साईडचं फक्त काढायचं असं. आणि काढून टाकायची. दाखव बरं. हे बघा ही बी आहे ना ही बी काढून टाकायची. फक्त वरचं जे हे आहे ना जो मांदा आहे त्याचा तो काढायचा फक्त आपण. अशी पण घे माग अशी मागच्या वेळेस टाकायची. बघ बरं इथं कट ना. असं मस्त की व्ह्यू अँड सांग बोल. हे बघा आता आपण एवढी जांभळं कापून ठेवलेत. याच्यापासून आता आपण मस्त मध्ये असा एकदम नॅचरली असा ज्यूस बनवणार आहे. एकदम आयुर्वेदिक पण ज्यूस आहे हा. तर आता शुगरसाठी. हा शुगरसाठी तर याचा खूप उपयोग होतो. जांभळं खातेत आणि खालीच पाहिजे मित्रांनो. तर आता आपण बनवणार आहे. आता थोडी जांभळं राहतात आपली ती कापून झाली की आपण लगेच ज्यूस बनवणार आहे. बघा बी एकदम गोड जांभळं एकदम छान. घास पण बसत नाही या जांभळाने. काय जांभळं असते त्यांना घास बसतोय त्याने आणि काही असते ते चांगले असतात. ही चांगली जांभळं एकदम गोड पण आहेत आणि घास पण नाही बसत. स्टार्ट आहे. तर मित्रांनो बघा आता आपण हे फडकं आणलंय. हे जरा छोटीशी ओढणी आहे. त्या ओढणीपासून आता आपण हे जो हा हे केलं आहे ना कापले जांभळं ते आपण याच्या साहाय्याने आपण पिळणार आहे. त्याच्यापासून ज्यूस काढणार आहे. तर बघू आता आपण ट्राय करू. एकदम नॅचरल पद्धतीने करणार आहे आपण ज्यूस. दिसतोय का? हा दिसतोय. हे बघा थोडं झूम पण करतो. हे बघा फक्त मित्रांनो हात वगैरे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे. आता जो राहिलायचा होता ना हा आपण थोडासा बाजूला ठेवायचे. बरोबर केला. बरोबर केला.
आता आपण हा राहिलाय ना, हा राहिलेली स्वतः टाकायचे. आडवा पण गेले जरा, उभा पण गेले. स्टार्ट. पूर्ण पिळायचं आहे आपल्याला. मिक्सरमध्ये याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, ज्युसरमध्ये करते ते, तसं नाही. आपण एकदम असं याच्या हाताने केलंय. नॅचरल पद्धतीने दिसायला जरी गाणं असलं तरी टेस्ट इज गुड. टेस्ट आहे. चव नाही का तुझं. आता काय करू, हे बघा मित्रांनो, आपलं ज्यूस झालंय. हे बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला दाखवतो ग्लासमध्ये होतं. वरती घेतलं असं एकदम नॅचरल असा ज्यूस झालाय आपला. त्याच्यामध्ये नाही काही मतलब म्हणजे काही असं मिक्स नाही केलं, साखर नाही, काय नाही मिक्स केले. हां. तर बघूया आपण आपला ज्यूस कसा झालाय जांभळांचा. एक नंबर झालाय मित्रांनो, खरं एक नंबर झालाय. तुम्ही पण असा ज्यूस घरी करू शकता, एकदम नॅचरली. आणि असा आयुर्वेदिक ज्यूस तो आपण जांभळापासून घरी बनवू शकतो. तर आपली जांभळं पिळायची अजून बाकी आहेत. आता आपण जांभळं पिळणार आहे आणि अजून ज्यूस बनवायचे आपल्याला. मित्रांनो, आपली थोडी जांभळं राहिलेली आणि अजून आपण झाडावर जाऊन जांभळं आणली आणि त्याच्यापासून आपण पुन्हा ज्यूस काढलाय. तर बघू शकता तुम्ही आता आपला ज्यूस. तर मित्रांनो, असा आपला एवढा ज्यूस निघालाय मित्रांनो. एकदम नॅचरल आणि आयुर्वेदिक असा आपला ज्यूस निघालाय. तुम्ही आपल्या घरी पण बनवू शकता. एक नंबर झालाय, खरंच एक नंबर झालाय, भारी पण झालाय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आपण ज्यूसचा आनंद घेऊया.